वरती हेडलाईन द्या मिड कॅप दिला. सगळ्यात पहिला मिड कॅप कुठला घ्यायचा? सगळ्यात बेस्ट मिड कॅप कोणाचा आहे? मोतीलाल. बरोबर का? रिटर्न्स आणि क्या बात आहे, ट्रस्ट आहे, ओल्ड आहे. आणि मोतीलालची तुम्हाला एक हॅबिट माहिती आहे का? मोतीलाल आहे ना, हा पोझिशनल स्विंग मारतो, माहिती आहे ना. हा असा करत नाही ते कोंबडीसारखा असं कट 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 उचललं. हा असा घेतो डायनासोरसारखा गप्प बसतो, अजगरासारखा चांगला पीळ मारून जिळवतो, हाडं बिडं मोडतो, मग पचन करून बाकीचा काय ते कार्यक्रम करतो. मोतीलाल इज क्वाईट ट्रस्टेड इन दॅट टर्म. हा मोतीलाल नंतर आहे ना, याच गोष्टीची एक कॉपी कोण करतं? HDFC करतं बरं का. पहिले आपण मोतीलाल घेऊ ॲज अ बेंचमार्क म्हणून, चालेल. फर्स्ट कॉलममध्ये इंट्रोड्यूस एमओ मिड कॅप. मला काय सांगायचं? एमओचे एका वर्षाचे रिटर्न सांगा. एका वर्षाचे. ह्या वर्षाचे किती? 8%. हां, 3 वर्षाचे सांगा. 5 वर्षाचे? 5 वर्षाचे 36%. बरोबर. हां, शेजारी HDFC ऑपॉर्च्युनिटी. उभे कॉलम करायचे आहेत तुम्हाला, कॉलम उभे करायचे आहेत. 1च्या आकड्या पुढे 1%, 3च्या पुढे 3%, 5च्या पुढे 5%. हां, HDFC ऑपॉर्च्युनिटीचा 1, 3, 5 सांगा. 1ला 13 पॉईंट, 3ला 36 पकडू आपण, 5ला ओके. आणि ॲव्हरेज 5 वर्षाचे किती आहेत? 31च ना समथिंग. ओके, HDFC झाले. HDFCचं हे सांगा मला, टोटल फंड साईज किती आहे? 10,79,717. हे नीट बघा. अजून कोणीतरी सांगा. अरे मागचं बघताय की नाही तुम्ही? अरे मोबाईल काढा की. काही लोकांनी लिहायचं थांबवलं तरी चालेल, हस्ताक्षर खराब असलेल्यांना फोटो पाठवू. मोबाईल काढा, सर्च करा. मोबाईल इज द मेन थिंग. करोड ना? 79,000 म्हणजे 7,9 79 केली तो फंड साईज मी. हां, कोणीतरी एमओची साईज सांगा किती आहे? मोतीलालची साईज सांगा किती आहे? आता सगळ्यात डेंजर गोष्ट, NAV मोतीलालचा किती आहे? NAV HDFCचा किती आहे? कोणाचा? एमओचा 115 पकडू आपण. HDFC सांगा. 209 NAV म्हणजे याने आजवर किती पट पैसे केलेत? 20 पट पैसे केले. बरोबर. 10 म्हणजे ह्याच्यात जर का तुम्ही 10,000 घातले असते, यात किती पैसे झाले असते तुमचे? कितीचे? 10,000चे 2 लाख. आता मला सांगायचं, हा फंडचं ओरिजिन कितीचं आहे, कधीचं आहे? सिन्स कधी लिहिलेलं असतं बघा खाली. एंजल असेल तर खाली असतं चार्टच्या. 18 वर्ष. साल सांगता का एकदा? 18 वर्ष कोणाचं? एमओचे, HDFCचे. 2012 ना? HDFC 12 वर्ष आणि मोतीलाल 18 वर्ष. मोतीलाल 18 वर्ष, HDFC 12 वर्ष. बरोबर. अजून कोणता क्रायटेरिया बघायचा? किती आहे? HDFC 1% एक्झिट लोड देतो. आणि तुमचा एमओ किती देतो? एक्झिट लोड एका वर्षानंतर आहे का? नाही ना. एमओचा किती आहे? एमओचा एक्झिट लोड किती आहे? 1% लमसम. हां, एक्सपेन्स रेशो सांगता एकदा? 0.69 HDFC. एमओचा 0.77. 0.69
19-20 तिकडेच आहेत. 75% लमसम पकडून झालं, 0.75 पाऊंड टक्के. हां, एक्सपेन्स रेशो ना. अजून तुमचा एखादा क्रायटेरिया असेल तर सांगा. एंड क्रायटेरिया, सगळ्यात एंड, शेवटचा तो चालेल. एमओ झाला, HDFC झाला. पुढचे दोन सांगा. निप्पॉन आणि कुठला? कोटक इमर्जिंग. परफेक्ट. निप्पॉनला पहिला घेऊ आणि मग कोटक घेऊ. निप्पॉन आणि कोटक. निप्पॉनचं सांगा, पण आधी एकदा निप्पॉन घ्या सगळ्यांनी. 1, 3, 5 सांगा. एक वर्षाला किती टक्के आहे? एका वर्षात रिटर्न किती काढलेत? 7%. नाही, मूड घालवला. आणि 3, 5, 33 पॉईंट. हां, फंड सांगा किती, टोटल फंड किती आहे त्यांच्याकडे? 36K घेऊ आपण. 36K CR. NAV? NAV किती पट पैसे केले असते. भारताला कुठे नेलं असतं माहिती आहे का? देश विकत घेतला असता शेजारचा. कोण आहे? बलुचिस्तान घ्यायचा का विकत? चला, श्रीलंका पण घेऊन टाकू. काय, नेपाळ घ्यायचा? 1700 बघितला होता ना. हां, एवढाच हायेस्ट. निप्पॉनचा मिड कॅपचा NAV किती आहे? गणलाय तो. आज शनिवार आहे ना? किती आहे? 200. चांगलं आहे की. एक क्रॉस चेक करा कोणतरी. एंजेलवाला कोण आहे का? एंजेलवाला कोण आहे का? एंजेल 24 पकडू आपण. जाऊ दे, 23 नको, 24 पकडा. हा क्रायटेरियात बसतो बरं का आपल्या. चला पुढचा. इयर सांगा किती झाले? 4 वर्ष 4 महिने. 4 वर्ष ना. एक्झिट लोड, एक्सपेन्स रेशो. एक्झिट लोड 0, एक्सपेन्स 0.3. आहे की नाही बजेटमध्ये बसणारा? चांगला आहे की नाही? निप्पॉन. हां, कोटक. काहींनी फक्त मोबाईलवर बसा, त्यांना फोटो याचा मिळेल. एक वर्ष किती 6.29. 6% पकडू. चला. हां, 3, 5, 28.66. 29 पकडू. हां, 5 वर्षाचा. 82. फंड सांगा. फंड किती आहे टोटल? 53,464. 53,464. NAV? वर्ष? 12 वर्ष 5 महिने. आणि एक्झिट लोड आणि एक्सपेन्स? एक्झिट लोड 1%, एक्सपेन्स रेशो 0.42. चला पुढचा. म्युच्युअल फंड कुठला? कॉन्ट सांगा. किती? -11 आहे की नाही थोडीचा? पुढे 27, 33. ओके. कोण म्हणतं की म्युच्युअल फंडात पैसे मायनस जात नाहीत? आहे की नाही? भाऊने करून दाखवलं की नाही? जो कोई न कर सका कॉन्ट कर सका है अपना. कॉन्ट काय करतं माहिती आहे ना? कॉन्ट इज ओनली डिलिंग विथ नंबर्स. कॉन्टला तुमचं ते फरक पडत नाही बाकीच्या गोष्टी. कॉन्टला नंबर लागतो. हा इथे आला, तो तिथे गेला. ज्ञान लेवल काय करतं? ज्ञान लेवल इज डिलिंग विथ नंबर्स ओनली. इट डझंट डिलिंग विथ एनिथिंग एल्स. कॉन्ट पण हेच करतो. त्याला फक्त नंबर लागतात. आपण तो नंबर बोलू. -11% गेला. पुढे बिचाराने बाईंग बिंग मारली असेल, खाली गेलं असेल, मार्केट अडकला असेल. सांगा. फंड NAV
हां मार्केट 9032 9000 हां 9K. NAV हां किती वर्ष झालेत? 12 वर्ष पासून एक्झिट लोड, 50 एक्सपेन्स. 0.64 चला आता कोण उरलाय शेवटचा? झाले बघा नाही कदा गुगलला टाकून बघा मिडकॅपमध्ये अजून कोण आहे. इन्व्हेस्को नावाला विसरताय का तुम्ही? ठीकठाक असतात बरं का त्याचे पण मिक्सिस पण. सुमडीत कोंबडी करतो तो, एकदम शांत असतो. खरे कष्टाचे पैसे आहेत त्याचे. SBIचे मिडकॅप आहे? SBIला मिडकॅप चांगला आहे का? किती टक्के? इन्व्हेस्को द्या, मग SBI पण घेऊ आपण. हां एका वर्षात सांगा इन्व्हेस्को. 16% प्लसमध्ये एका वर्षात. चांगला आहे की आपला. पुढे 35 आणि 5 वर्षाला 32. 16, 34, 32. फंड NAV 6.6K. NAV 212. 10. हे सांगा त्याचं इयर्स एज. 12 इयर. एक्झिट लोड, एक्सपेन्स. ग्रेट. इन्व्हेस्टमध्ये चांगलं काम केलं आहे. SBI .89 0.89% रिटर्न. 1 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4.24 हां पुढे 29.30 फंड NAV फंड 22,400 NAV 260 एज 12 वर्ष 5 एक्झिट 1% एक्सपान्स. 0.82 चला ओव्हरऑल सांगा तुम्हाला कोण वाटतोय? तुमच्याकडे 1 लाख आहेत, कशात टाकणार? 1च लाख आहे, बाकी काही नाही तुमच्याकडे आता. बरं निपॉनला SIP आहे की लमसम आहे का दोन्ही पण आहेत? ते पण बघा ना. टाकायला गेलो पैसे आणि SIPत गेले, काय करायचं आहे? निपॉनचं काय आहे बघा, फक्त SIP आहे ना, बरोबर ना? मग कळलं तुम्हाला आता 0% एक्झिट लोड काय तो, समजे? निपॉनचा स्मॉल कॅप सुद्धा फक्त, बरोबर, फक्त SIP आहे. नो होम डिलिव्हरी, इधर आने का खाके जाने का, अनलिमिटेड हॉटेल भाग्यश्री. अनलिमिटेड मिळणार, इथे येऊन खायचं. घरी थोडंच न्यायला देणार आहे ते अनलिमिटेड, देतं का? नाही ना. चला आता कोर पार्टला जायचा. मोतीलाल ओसवालमध्ये स्टॉक्स कुठले आहेत ते बघा. एमओमध्ये स्टॉक कुठले आहेत? टॉप 5चे स्टॉक सांगायचे, टॉप 5. टॉप किती % आहे ते पण सांगायचे. हां कोफोर्ज 10, पर्सिस्टंट किती आहे? पुढे कल्याण 8%. पॉलिकॅप 5% आणि राऊंड फिगर सांगा. भारती ट्रेंड आहे भारती एक्झॉकॉम किती? 4%. ट्रेंड किती आहे? 3.75.
ट्रेंड 4% पकडा रे, जाऊ दे. बस बस, बेडा बेडा. पुढे HDFC. HDFC ऑपॉर्च्युनिटी. HDFCत माझं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट आहे आत्तापासून. आमच्या टीमचं इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्कोमध्ये आहे. हां सांगा. मॅक्स किती आहे? 4.8, 5% धरू आपण. हां पुढे किती आहे? किती किती? 3 पकडू. चला पुढे. कोफोर्ज 3. बालकृष्णा 3. पुढे. हां 3%. HPCL मग 3च पकडू. सगळं बॅलन्स यायचं बघितलं. 3. का? याचं नाव काय आहे? दिस इज अ ऑपॉर्च्युनिटी फंड बरं का. हे त्यामुळे बॅलन्स राहतो. जिथे संधी दिसली लगेच कार्यक्रम करतो. जिथे जिथे ऑपॉर्च्युनिटी संधी मिळेल ना, हे सगळे स्टॉक माझ्या फॅमिली म्युच्युअल फंडमध्ये आहेत. एक एनर्जीचा आहे, एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे SBIचा, आणि एक हा HDFCचा. माझ्या फॅमिली म्युच्युअल फंडमध्ये आहे ती. निपॉन 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 BSE 4. पुढे. चोलामंडलम. पुढे. फोर्टिस. पुढे. हां PFC. हां 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 चला. SBI. SBI. सांगा. HCL. ग्रिसिल 4. हां हां टाटा इलेक्सी. हां पुढे. श्री सिमेंट 3. टोरंट फार्मा. टोरंट पॉवर. चांदेरी टोरंट पॉवर CNG. हां किती? 3. पुढे. मॅक्स किती? ओके चला बस. कोटक इमर्जिंग. चांदेरी पंप कोणाचा आहे? चांदेरींचाच आहे का तो? आमच्या समोर चांदेरी CNG पंप. बाळासाहेब चांदेरींचा आहे का तो? आपल्या सोर्सचा, आपल्या घरासमोरचा. चांदरीच आहे. गाववाले सगळे. सोलार. सोलार 3. पुढे. कुठला? फोर्टिस. हां पुढे. हां एम्फॅसिस. किती? चांगलं आहे की. बस. क्वांट. क्वांट हे पेन तुमच्याकडे कसं आलं? हां रिलायन्स. खतरनाक. हां कळलं आता मागे का पडला 11% वजा. समजलं ना. चला आता पुढे. ऑरो फार्मा. हां IRB.
सगळे गळके गळंगे विचित्र. छान. FMCG. 6.5. अरे बापरे. अरे बापरे. हा फंड तर नाही बाबा. या फंडचं फ्युचर काय मला दिसत नाही बाबा. ह्याच्यापेक्षा अरे कोणी पण चांगलं बनवेल माहिती आहे का. राजबाबाने काढला तरी कॉन्टला बीट करेल तो. उपाडे बीट करतील काय उपाडे. पुढे इन्व्हेस्को. बस बस ह्याचं मला ऐकवा ना आता. पुढे दमलो मी. बस इन्व्हेस्को BSE. पुढे प्रेस्टिज स्टेक्स 4%. फेडरल बँक 4. मॅक्स हेल्थकेअर 4. ट्रेंड 4. बस 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 बस. ओके. ह्याच्यातलं सगळ्यात खराब 1 2 3 4 5 6 7 7वा नंबर कोणाला द्यायचा. आता आपण म्युच्युअल फंडवाल्याची मापं काढायला लागलं. चला शेवटून 2 नंबर. शेवटून 2 नंबर SBI ला द्यायचा का. चालेल. शेवटचे 2 मिळाले. पहिले 2 सांगा आता. HDFC, मोतीलाल HDFC 1 नंबर. परफेक्ट परफेक्ट. तो वर जाण्याच्या खूप लेवलला आहे. एमो HDFC इन्व्हेस्कोमध्ये काटेकी टक्कर आहे आणि कोटक सुट्टी देत नाही. कोटकचं काय माहिती आहे का. ओके. आता द कोअर पार्ट ऑफ डिस्कशन इज दॅट की जुने म्युच्युअल फंड घ्यायचे की नवीन घ्यायचे. काय वाटतं. वाढायला स्कोप कोणाला. NAV 100च्या पुढेवाला घ्यायचा की 100चा आतवाला घ्यायचा. बरोबर. कारण 24चा 60 70 100 व्हायला छान आहे. 24चा 100 झाला म्हणजे 4 पट पैसे झाले. 100वाला कधी 400 जायचा. बरोबर. फंड साईज म्हणजे काय. म्हणजे हे काय ते निजाम विरुद्ध पेशवे. हां. हे लवाजमा घेऊन चालणार हेवी तोफा आणि पेशवे एवढ्याशा तोफा. उंटांवर घोड्यांवर तोफा टाकणं सुट्टी नाही. लय भारी खोगीर केलेल्या घोड्यांवर तोफा होत्या या आणि या साईडला. घोडी पळायची नुसतेच तोफा आणायचे. दान 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 दान. बरोबर. कळायचं नाही तोफा होत आहेत कुठे. गोळा तोफेचा प्रत्येकाला लागतो का नाही. मध्येच कुठेतरी पडतो. पण सैन्य मात्र पळतं की नाही. त्यांचीच चेंगराचेंगरी. हे इकडे घोडी हे तिकडे हत्ती. बरोबर. सेम थिंग लाईक दॅट. लवाजमा कोणाचा किती आहे बघायचा. लवाजमा कोणाचा आहे. सगळ्यात मोठा लवाजमा कोणाचा आहे. HDFCचा आहे. बरोबर. किती आहे 80,000 पर्यंत आहे. 80,000 कोटी घेऊन तो स्कॅल्पिंग करणार आहे का. जनरली तुम्हाला सांगू साधारण 10,000 30,000 कोटी ठीक आहेत. 7-8 हजार कोटी तर बेस्ट आहेत. पण 10 ते 30,000 हे मला योग्य वाटतात की एक चांगला म्युच्युअल फंड मॅनेजर सांभाळू शकतो. त्याला शेवटी पगार तेवढाच मिळणार आहे. त्याचं ते कमिशन त्याचं तेवढंच बनणार आहे. पण एवढा मोठा अकाउंटचा आकडा हँडल करणे अवघड जातं. एखादा माणूस रोजचे 1000 काढत बसतो जमतं. अंबानीला रोजचे 1000 काढून चालेल का नाही. अंबानीने का टाकलेलं माहिती आहे ना ट्रेडिंगचं. स्केलेबल अमाऊंट राहत नाही. तुम्ही तुमच्या 70,000वर दिवसातून 3-4 स्कॅल्पिंग माराल त्याला नाही मारता यायची. तो 3 महिन्या पुढचा फ्युचर बाय आणि सेल करून बसेल. बरोबर. स्केलेबल राहत नाहीत गोष्टी. त्यामुळे गोष्टी स्केलेबल असाव्या. म्हणजे 2-3 लोकांसाठी चहा खरंच कोणी बनवू शकतं छान उत्तम. पण आपल्या 50साठी चहा बनवा म्हटलं की हातात येते का नाही होत. नाही होत. स्केलेबल राहत नाही. तिथे जातीचा माणूस लागतो. एकदम यातीचा त्या टॉप क्वालिटीचा माणूस लागतो. तेव्हा एवढ्या लोकांचा तो आचारी बनवेल. त्यामुळे आहे ना 2-3 लोकांसाठी चालून जातं. कधी कधी कोणाच्या हातात चहा चांगला होऊन जातो. काय भारी चहा केला. बरोबर. तसं आहे एक स्केलेबल अमाऊंट असावी. आता 9,000 के क्वांटला आता सोडूनच दिला आहे. क्वांट कटच करतो मी. कोटकची अमाऊंट किती आहे 53. निपॉनची 36 आणि मोतीलालची 30. ह्या गोष्टी स्केलेबल आहेत. ह्या पॉईंटवरती मी एमोला 1 पॉईंट देतो. एमोला निपॉनला 1 पॉईंट देतो. कोटकला 1 पॉईंट देतो मी. इन्व्हेस्कोला मी 2 पॉईंट देतो कारण अमाऊंट त्याची खरंच कमी आहे.
वय बघितलं, वय 12 वर्ष झाले तरी तुला 10,000 कोटीचा टप्पा पार करता आला नाही. क्या गुंडा बनेगा तू? इन्व्हेस्को काय बनणार आहे? 12 वर्षात तुला या एवढ्या मोठ्या खंडप्राय भारत देशातून 10,000 कोटी आणता आले नाहीत. काय करणार आहेस तू? तू परत आणणार आहेस? म्युच्युअल फंडचा NAV वाढतो कमी आणि लोकांच्या पैशाने फुकतो जास्त, माहिती आहे ना? निप्पॉन ह्यांचे NAV चढतात कसे? तुम्हाला काय वाटतं हे बाय सेल करून पैसे कमवतात का? ह्यांचा मेन बिझनेस तो नाही आहे. PMTवर ॲड टाका, पराग पारिक फ्लेक्सी काय ते क्रिकेटचं स्टेडियमवरती टाका, तिथे दिसलं की समजून जाते ये बडेगा, पराग पारिक बहुत बडेगा अभि. क्यू? सगळीकडे ॲड आहेत त्याच्या. क्रिकेट बघता ना, क्रिकेट बाउंड्री लाईनला काय असतं? पराग पारिक पराग पारिक पराग पारिक, कासव 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 कासव, सगळ्यांना कळलं पराग पारिक. हां, पान पराग माहीत नाही त्याला पण पराग पारिक माहिती आहे. असं असली आनंद पराग पारिक. त्यामुळे इन्व्हेस्को आहे ना, हा ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला स्केलेबल अमाऊंट टाकायची 60 लाख, 3 कोटी, 1.5 करोड, तुम्ही इन्व्हेस्को द्याल? डिड यू थिंक सो? त्यापेक्षा कधीही म्हणाला बाबा सगळं जाऊ द्या खड्ड्यात, मोतीलालमध्ये टाक, गब्बस. बरोबर? नाहीच म्हटलं FC रोडच्या ऑफिसला जा, तिकडे टाकू नये. आहे ना FC रोडला ऑफिस? आहे ना अजून? मोतीलाल. हां, मोतीलाल दिसला तुम्हाला? इन्व्हेस्को. कोटक इमर्जिंग बघा, ह्याला 12 वर्ष झाले आहेत, 53,000 कोटी आणलेत. ठीक आहे. NAV पण 153 याचा, बरोबर? ठीकठाक आहे. जर तुम्हाला खरंच SIPच मारायची आहे, निप्पॉनला तोड नाही आणि अजिबात नाही. सगळ्या पद्धतीने तो भारी आहे. एका वर्षात 7% रिटर्न हे चांगले असतात. एका वर्षात 3 वर्षात 33 हे वाईट नाही आहेत. 36च्या कम्पॅरिझन कमीच आहेत पण वाईट नाही आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट 36,000 कोटीची आहे. निप्पॉनचं नाव आहे, निप्पॉनला तोड नाही. त्याचा NAV किती आहे माहिती आहे ना? जर ह्या खराच 24 असेल तर SIP करायला मी निप्पॉनला कधी पण सजेस्ट करेन. भले त्याने रिटर्न ऑफ पर्सेंटेज 2-4% कमी देऊ, पण NAV ज्याचा कमी असतो ना, त्याचा कमी NAV ह्याच्यात पैसे पटीत वाढण्याचा फायदा खूप असतो. फ्लेक्सी कॅपची चर्चा चालू होती, त्यावेळी पराग पारिक ठीक आहे, मला आवडला. पण आहे ना, माझे जे ॲडवायझर आहेत, मी ज्यांच्याकडून सल्ले घेतो त्या सरांनी, ते दिल्लीवाले आहेत, त्यांचं लक्ष असतं कोणाचे खप किती करोड आहे, काय आहे, कोणी मोठी खरेदी केली ते वगैरे सांगतात वगैरे. बडे सरांनी काय सांगितलं की गो फॉर द ICICI प्रुडेन्शियल फ्लेक्सी कॅप. वाय? इल्लूसा NAV आहे त्याचा, इल्लूसा. 16चा NAV 40-50 कधी पण जाईल. त्यात ते ICICI आहे, बेस्ट काम करताय, कधी पण ते फ्लेक्सी कॅपला बोलवून घे. बरोबर? पराग पारिकला स्कोप आहे कारण त्याची पब्लिसिटी. ICICI कधीही जाऊ शकतो. डिड यू गेट माय पॉईंट? असाच आहे. चला, HDFC ऑपॉर्च्युनिटी वर्सेस तुमचा कोटक वर्सेस मोतीलाल. HDFCचा फंड मोठा आहे, HDFCचा NAV मोठा आहे, HDFCचं वय 12 म्हणजे ठीकठाक आहे आणि चार्जेस त्यांचे 19-20 सेम टू सेम आहेत. हां, मोतीलाल आणि कोटकमध्ये कोटकचं एवढं नाव नाही आहे, मोतीलालचं नाव आहे. MO 33636 आहे, 33636. ह्याचे रिटर्न जेव्हा मागचं वर्ष चालू होतं तेव्हा याचे एका वर्षाचे रिटर्न 60% दिसत होते 3 वर्षाचे. का? आणि त्या वर्षी MO मिडकॅप पळालाच तेवढा होता, जबरदस्त. MO मिडकॅपने 21 महिन्यात पैसे डबल केलेत, माहिती आहे ना? 19 महिन्यात. त्यामुळे विथ द होल दिस कम्पॅरिझन MO वर्सेस कोटक, MO विल बी द नो डाऊट ग्रेट. तुम्हाला काय वाटतं? हू विल बी द विनर? कोण असावा? तुमच्याकडे 1 लाख आहेत, तुम्हाला टाकायचे आहेत, तुम्ही कशावर टाकाल? कशावर? मोतीलालवर टाकू शकतो ना आपण, काय प्रॉब्लेम नाही ना एवढा. त्यामुळे MO इज ग्रेट. 30,000चा फंड आहे जो पुढे 20,000ने वाढला तरी चालेल, 50पर्यंत जाऊ शकतो. आणि 50पर्यंत गेला तर जाईना आपला NAVच वाढतो. आणि काय फायदा आहे आपला? 115चा NAV आहे. HDFC 209 आहे. 209पेक्षा 115 फिजिबल आहे. 18 वर्षाचं आयुष्य आहे, फरक पडत नाही. जुना माणूस आहे, जास्त पैसे ओढून आणेल. आणि ह्याचे स्टॉक्स बघितलात ना तर MO हा स्विंग पोझिशनली मारतो. याचे पर्सेंटेज आणि स्टॉक्स बघा. पोझिशनल ट्रेड घेणारा माणूस त्याचे पर्सेंटेज जास्त असतात, ऑन द सेम टाईम बाकीच्यांचे कमी असतात. कोफोर्ज 10%. हां बरोबर, MO काढला आपण बाजूला. MO विल बी द टॉप. MOला तोड देणारा HDFC आहे
एमोला HDFC आहे आणि SIP करायचा होता निप्पॉन आहे आपल्याकडे. 1 2 3 रांगेत 1 2 3 आले बरोबर. आता विषय आहे स्टॉकचा. काय म्हणतात काय म्हणतात हो राहुल उपाडे ते हे आणलंय का माझं. करा काहीतरी नियोजन लावा द्या मला. एमोचा मिड कॅप आहे ना, एमोचा मिड कॅप, मोतीलालचा मिड कॅप, याचे स्टॉक बघा बरं. कोफोर्ज प्रत्येकाकडे आहे की नाही. हां तुम्हाला परत सांगतो, HDFC कडे आहे कोफोर्ज, कोफोर्ज मोतीलालकडे आहे, निप्पॉनकडे नाही आहे. कोफोर्ज कोणाकडे आहे अजून. दोघांकडेच कोफोर्ज आहे बरोबर. पर्सिस्टंट किती लोकांकडे आहे. निप्पॉन कोणच आहे दोन